निपुण महाराष्ट्र अध्ययन क्षमता पडताळणी या संदर्भात चॅटबॉटवर प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी कशी करावी याविषयी आपण या व्हिडिओत सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, 5 मार्च 2025 रोजी नुकतंच महाराष्ट्र शासनाने निपुण महाराष्ट्र अध्ययन क्षमता पडताळणी याबाबतचा नुकताच GR जाहीर केलेला आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निपुण महाराष्ट्र या अंतर्गत FLN कृती कार्यक्रम हा 5 मार्च ते 30 जून या दरम्यान सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेवर अध्ययन क्षमता पडताळणी नुकतीच झालेली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने आपल्या वर्गातील विद्यार्थीची अध्ययन पातळी काढलेली आहे. ती अध्ययन पातळी आता चॅटबॉटवर कशा प्रकारे नोंदणी करायची ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल, माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, अध्ययन क्षमता पडताळणी चॅटबॉटवर कशी नोंदणी करायची. स्टेप 1, सर्वात पहिले स्विपचॅट ॲप ओपन करा, ज्यामध्ये आपण दररोज विद्यार्थ्याची ऑनलाईन हजेरी भरत असतो. त्यामध्येच ते स्विपचॅट आपण ओपन करायचं. त्यानंतर स्विपचॅट ॲपमधील PAT महाराष्ट्र ओपन करा. पॅट महाराष्ट्र होम मेनूवर टच करा. होम मेनू जे दिसत आहे आपल्याला लाल बॉक्समध्ये, त्याच्यावर टिक करायचं आहे. त्यामध्ये आपली माहिती अचूक असल्याची खात्री करा. स्टेप 4, रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सवर टच करा. त्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याच्यावर टिक करायचं आहे. स्टेप 5, आपला वर्ग अचूक निवडा. खाली बॉक्समध्ये वर्ग दिले आहेत 3री पासून तर 8वी पर्यंत. त्यामध्ये आपला जो वर्ग आहे तो वर्ग आपण निवडायचा. स्टेप 6, लिटरसी अँड नंबरसी असेसमेंट 1 ग्रेड 2 to 5 ची निवड करा. म्हणजे यामध्ये भाषा संदर्भात ज्या 5 अध्ययन निष्पत्ती आहेत त्यावर तुम्हाला स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे. स्टेप 7, पुढील प्रकारची कन्फर्म स्क्रीन दिसेल ती तपासून. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तशा प्रकारे लिटरसी अँड नंबरसी असेसमेंट 1वर स्पर्श केल्यानंतर अशा प्रकारची तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसेल. त्यानंतर तुम्हाला यस या बटनावर स्पर्श करायचा आहे. स्टेप 8, आता स्टुडंट वाईज परफॉर्मन्स रेकॉर्ड करण्यासाठी सिलेक्ट ए रिस्पॉन्स निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट ए हा रिस्पॉन्स निवडायचा आहे. स्टेप 9, विद्यार्थी यादी दिसेल त्यामधून विद्यार्थी निवडा. आपल्या वर्गामध्ये आपल्या हजेरीपटावर जेवढे विद्यार्थी आहेत त्यानुसार आपण जशी नोंदणी केली आहे तसे विद्यार्थी आपल्याला आपल्या या चॅटबॉटवर दिसतील. त्यामधून आपल्याला एकेका विद्यार्थ्याचे गुण आता भरायचे आहेत. त्यामध्ये अल्फाबेटिकली विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला दिसेल. त्यानुसार तुम्हाला विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे. स्टेप 10, विद्यार्थी उपस्थिती निवडा. अर्थातच सर्व विद्यार्थी प्रेझेंट असतीलच, म्हणून अब्सेंट प्रेझेंटवर टिक करायचं आहे. स्टेप 11, पुढील प्रमाणे वाचन कौशल्य येईल त्या कौशल्यातील अध्ययन स्तर संख्या टाकायची आहे. म्हणजे त्याला वाचन कौशल्य आलं तर त्याची संख्या आपल्याला नोंदवायची आहे. स्टेप 12, अशाच प्रकारे लेखन संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया कौशल्यातील अध्ययन स्तर संख्या टाकावयाची आहे. त्यानंतर गणिताचं देखील अशाच प्रकारे त्याला किती क्रिया येतात त्या क्रियाची इथे संख्या आपल्याला टाकायची आहे. वरीलप्रमाणे सर्व स्टेप्स प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करावयाचे आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची निपुण महाराष्ट्र अंतर्गत चॅटबॉटवर संपूर्ण विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर निश्चिती त्यानुसार केलेली आपण पडताळणी चॅटबॉटवर आपल्याला नोंदणी करायची आहे. धन्यवाद.